तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। मित्रांनो नमस्कार, मी हेमंत कुमार केळकर। मित्रांनो, जो विधानसभेच्या लॉबीमध्ये जो प्रकार घडला तो आपण साऱ्यांनी पाहिलाय, सोशल मीडियावर पाहिलाय। मी त्याबाबतच थोडस बोलणार आहे। तुम्ही म्हणाल मी नवीन काय बोलणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल मी नवीन काय बोलत आहे। चॅनलवर जर आपण पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर आवडला तर शेअर नक्की करा। मित्रांनो, आज विधानसभेच्या लॉबीमध्ये जो प्रकार घडला, एकमेकांमध्ये जी धक्काबुक्की, शिवीगाळ आणि वर ओढून बोलायचं, हे लोक आमदार आहेत का रस्त्यावरचे भांडणारे छोटे मोठे गुंड आहेत, हा प्रश्न मनात येतो। खरं सांगा, आमदाराची इज्जत आज उरली आहे का? ते निवडून गेलेत, लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, लोकांच्या प्रश्नासाठी लढायला, त्यांच्या बाजूने आवाज उठवायला। पण इथं हे काय करतायत? एकमेकांचा अपमान, पक्षीय वर्चस्वाचा झगडा आणि याचं थेट प्रक्षेपण। आणि हे प्रक्षेपण जनता पाहते। आमदारांची हीच भाषा, हा असाच वागणुकीचा दर्जा शोभणार आहे का? सामान्य माणूस रोजच्या आयुष्यात हजार प्रश्न घेऊन जगतोय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हवी, बेरोजगारांना नोकऱ्या हवेत, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण हवंय, महिलांना सुरक्षा हवी, पण यांना त्याचं काहीच पडलं नाही। आमदार या नावाच्या खुर्चीसाठी हे सगळं चाललंय। आज विधानसभेच्या लॉबीत जो तमाशा झाला, त्यातून जनतेला काय संदेश गेला असेल याचा विचारही यांनी केलेला नाही। हेच आहेत का आपल्या भाग्यविधात्याचे खरे चेहरे? आणि प्रश्न असा निर्माण होतो, जर यांना एकमेकांशी सभ्यपणे बोलता येत नसेल तर लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देताना हे कसे वागतील, काय करतील? लोकशाही म्हणजे खरं तर लोकांचा आवाज। पण हे आमदार सत्तेच्या झगड्यात लोकांचं खरं दुखणं विसरत चालले। आज आमदार या शब्दांची इज्जत धुळीस गेले, कारण वर्तनानेच ते दाखवतायत की त्यांना जनतेच्या अपेक्षांची, त्यांच्या भावना दुखण्याची किंमतच उरलेली नाही। आणि म्हणूनच हे फक्त प्रश्न नाही, हा लोकशाहीचा अपमान आहे, हा आपला अपमान आहे। तुम्हाला काय वाटतं? अशा वागणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुन्हा निवडून देताना आपण विचार करणार आहात का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा, कारण माझ्या डोक्यावर आमदाराचा हात आहे। मी आमदाराच्या जवळचा आहे, म्हणून त्यांच्या जवळचे कार्यकर्ते जो धिंगाणा करतात त्यातूनच अशा घटना घडतात। आणि अशा कार्यकर्त्यांना आपल्यापासून लांब ठेवून आपली इज्जत आणि संस्कृती जपण्याच्या ऐवजी आमदारही त्यांच्या सोबत त्याच गोष्टी करतात, आणि ते पण अशा जागी जिथं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही अधिवेशनं घेतली जातात। किती लाजिरवाणी आणि दुःखाची गोष्ट आहे। मी इतर युट्यूबर सारखा बोलू शकत नाही मित्रांनो, पण मी जे मुद्दे मांडलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत चला। तुर्तास इतकेच, परत भेटू नवीन विषयासह। तेव्हा आपल्या सर्वांना हेमंत कुमार केळकर यांचा नमस्कार।